मोठी बातमी येते। बदलापुरातील एका शाळेमध्ये लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी शाळेतील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे। मात्र इतकं संवेदनशील प्रकरण असून गुन्हा दाखल करण्यास 12 तास लागलेत। या प्रकरणी आता पालक चांगलेच आक्रमक झाले असून पालकांनी शाळेला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवरती मोठी गर्दी केली आहे। शाळा प्रशासनाने येऊन आमच्याशी बोलावं अशी मागणी पालक करतायत। या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बदलापूर बंदची हाक दिली आहे। या बंदमध्ये रिक्षा चालक, व्यापारी संघटना आणि शाळा बस चालक देखील सहभागी झालेत। बदलापुरातील एका नामांकित शाळेमध्ये 2-4 वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळेतच अत्याचार झाला होता। इतकी संवेदनशील घटना असताना देखील बदलापूर पूर्व पोलिसांनी जवळजवळ 12 तासांचा अवधी गुन्हा दाखल करण्यासाठी घेतला। विशेष म्हणजे पीडितेचे जे कुटुंब होतं त्यांना पोलीस ठाण्यात बसून वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते शाळा प्रशासनाशी बोलणी करायला गेल्या होत्या आणि त्यानंतर तिथून आल्यानंतर त्यांच्या स्वभावामध्ये बदल झाला असा आरोप करण्यात होतोय। मनसेचे पदाधिकारी त्याचबरोबर महिला बाल कल्याणचे जे अधिकारी आहेत ते शाळेमध्ये जवळजवळ मध्यरात्री 1 वाजेपर्यंत ठाण मांडून होते आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याचबरोबर शाळा प्रशासनानं पालकांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही, पोलिसांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही आणि त्याच्यामुळे शाळा प्रशासन आणि पोलिसांच्या विरोधात सध्या बदलापूरकर आक्रमक झालेले आहेत। जी शाळा आहे नामांकित शाळा त्या शाळेचे इथं प्रशासनाला जाब विचारण्यासाठी पालकवर्ग स्वइच्छेनं मोठ्या स्फूर्तीनं जमलेला आहे। त्याचबरोबर बदलापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की ही गर्दी आहे, कोणताही राजकीय पक्ष यामध्ये इन्व्हॉल्व नाही आहे। हे सगळे पालक आहेत जे उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विविध प्रकारचे फलक त्यांनी हातात घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रशासनाचा निषेध असेल, त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचा निषेध हे पालकवर्ग करतायत। पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे। त्याचबरोबर शाळेनं स्वतःहून हा गुन्हा दाखल का केला नाही, लपवाछपवी का केली असा पालकांचा आरोप आहे। आणि विशेष धक्कादायक बाब म्हणजे ज्या मुलींना वॉशरूमसाठी घेऊन जाण्यासाठी काही कर्मचारी शाळेनं ठेवले होते त्याच्यामध्ये पुरुष कर्मचारी मुलींना घेऊन जाण्यासाठी का ठेवला होता, हा संतप्त सवाल प्रशासनाला, शाळा प्रशासनाला पालकवर्ग विचारताना दिसतोय। सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। पालकवर्गाची एकच मागणी आहे की शाळा प्रशासनानं समोर यावं आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत। आमची देखील मुलं या शाळेत शिकतात, त्यांच्या सुरक्षिततेचा काय, अशा प्रकारचा गंभीर सवाल हे पालकवर्ग सध्या शाळा प्रशासनाला विचारतोय। मात्र शाळा प्रशासनाचा एकही प्रतिनिधी त्यांच्या समोर येत नाही आणि त्याच्यामुळे पालकवर्ग आणखीनच आक्रमक होत आहेत। गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, बदलापूर।